वेट एखाद्या बाईचं वाढतं या काळामध्ये. मग कुठल्या अशा समस्या आहेत किंवा काय अशी लक्षणं आहेत की त्यांना दिसून येतायत शरीरावरती? बरोबर. हां. आणि असे जेव्हा शरीर काहीतरी सायन्स किंवा सिम्प्टम्स दाखवतं, तेव्हाच एकदम डोळे खाडकन उघडतात, की आता वजन वाढलंय वाढलंय. आणि आता आपल्याला कमी करायचंय. येस. याचं कारण म्हणजे कारण म्हणण्यापेक्षा काय, आता कारणं आपण एवढी सगळी सांगितलीच. हो. पण एक सिम्प्टम म्हणजे काय, जे ड्रेस आधी होत होते ते आता होत नाहीयेत. होत नाहीयेत. याच्यावरून मग हळू आपल्याला कळायला लागतं, की अरे आपण बऱ्याच सिम्प्टमकडे दुर्लक्ष करत होतो आत्तापर्यंत. पण आता मात्र त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. राइट. आणि जोपर्यंत ह्या वॉर्निंग्ज आपल्या शरीराकडून मिळत नाहीत, आपण तोपर्यंत शांत बसलेलो असतो. बरोबर, तर सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांमध्ये जाणवणारं म्हणजे गुडघेदुखी. बरोबर. संधिवाताची सुरुवात हं, ही जी आपण म्हणतो, झीज व्हायला सुरुवात झालेली आहे. हं. हाडं बोलायला लागतात बरोबर. आणि अगदी म्हणशील तर अगदी करेक्ट याचं हे घ्यायचं म्हणजे गुडघ्यांमधून कटकट आवाज यायला लागतो. राइट. हा सगळ्यात महत्त्वाची साईन असते, की अरे आता वजन खूप वाढलेलं आहे आणि बरोबर. गुडघे म्हणजे नी जॉइंट हे वेट बेअरिंग जॉइंट्स आहे. राइट. त्यामुळे ते लगेच जाणवतं आणि दुसरं म्हणजे टाचा दुखायला लागतात. हं. हील पेन. तर हील हे पेन. खूप कॉमन असतं, की आता वजन वाढलं, एक 3-4 किलो वजन वाढलं तरी खूप हेवीनेस जाणवतोय हं. आणि दोन्ही टाचा दुखतायत. बरोबर. मग ते टाचांमधलं हाड वाढलंय का? मग टाचांचं काय करायचं? या सगळ्यामध्ये मग चालता येत नाही. हं, हं. चालता येत नाही म्हणून परत वजन वाढतंय. हे बरोबर. सर्कल कुठे थांबतच नाही. बरोबर आहे. तर हा बेसिक मुद्दा असतो, की या लक्षणांना स्त्रियांना सामोरं जावंच लागतं किंवा हे बरं. त्रास होतात वजन वाढल्यामुळे. नंतर याच्यामध्ये येतो ते म्हणजे थायरॉइड. मी हं. मगाशी म्हणालेच, की येस, येस, वजन येस. वाढल्यामुळेही थायरॉइड येऊ शकतो आणि हं. थायरॉइड आल्यामुळेही वजन वाढू वाढू शकतं. शकतं. तर ते एक आहे आणि नंतर चं येतं ते म्हणजे चरबीच्या गाठी. हं. ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी अशी आहे, आम्ही लायपोमा असं म्हणतो. त्या येस. लायपोमा ह्या प्लेन चरबीच्या गाठी असतात. जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की अरे आपण खूप जाड झालोय, चरबी वाढलेली आहे बऱ्यापैकी, हं, हं. तुम्हाला त्या गाठी दिसायला लागतात. आणि बरोबर. मग एकदम घाबरतात लोकं, की अरे हे म्हणजे गाठ म्हणजे काय, की कुठलाही हो. ट्यूमर ट्यूमर. आहे का? साध्या चरबीच्या गाठी असतात. त्याचा त्रास काहीही होत नसतो. पण फक्त त्या दिसताना दिसतात. दिसतात. बरोबर. हे एकमेव आणि त्याचं रिझन आहे. बरेचदा वजन कमी केल्यानंतर पण त्या राहतात. राहतात. हं, हं. तर त्याचा हार्म असा ॲज सच काही नसतो. पण बरोबर. त्यावर औषधं आहेत नक्कीच. हो. आता ॲज अ होमिओपॅथिक कन्सल्टंट मी हां. सांगू शकते, की हां. यावर सगळी चांगली औषधं आहेत. राइट. त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर सुद्धा अपलोड केलेले आहेत. अशा बरं. खूप कंडिशन्स राइट. जसं टाचा दुखतात, हो. बॅक पेन आहे सगळ्यात महत्त्वाचा आपण महत्वाचा इथे मुद्दा. विचारलं, की बॅक पेन, हं, बसण्याची अयोग्य पद्धत हं. किंवा पोटाचा घेर वाढल्यामुळे पाठीवर प्रेशर येतंय. हां. राइट. प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीच्या वेळेस जर काही इंजेक्शन्स दिलेले असतील, हं, हं, सीझर झालेलं आहे, हं. त्यावेळेचं दुखणं हे आपल्याला नंतर जाणवायला लागतं. कारण बरं. कॅल्शियम कमी व्हायला लागतं. त्यामुळे हं. बऱ्याच बायकांना हा त्रास असतो, की कंबर दुखते. राइट. म्हणजे हा एक मुद्दा त्याच्यामध्ये कळतो. तर याच्यासाठी होमिओपॅथी औषधं खूप चांगलं काम करतात आणि त्या सगळ्याची माहिती मी आपल्या चॅनलवर दिलेली आहे. बरं. तेही नक्की बघू शकता. येस, येस. नक्की, नक्की. आता अगदी आपण उत्तरार्धात येतोय. जाता-जाता मला तुम्हाला जर आपल्या सखींना अशा काही टिप्स द्यायच्या असतील, क्विक फास्ट टिप्स, की या गोष्टी तुम्ही अगदी डोक्यामध्ये ठेवा आणि तुमचं हा जो पिरियड आहे, तो स्ट्रेस फ्री तुम्ही वजन कमी करा आणि अगदी फिट राहा. नक्कीच, हं. नक्की. तर आता सगळं तर बाकी आपण एवढा कव्हर केलंय. कव्हर केलेलंच आहे. हो. पण तरी त्यातल्या त्यात सांगेन की पहिली टिप म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि फायबर वाढवा, येस. की जे तुमच्या सगळ्याच प्रॉब्लेम कव्हर करतील. हं, हं. दुसरं म्हणजे थोडा तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी, थोडा तरी एक्सरसाइज राइट. हा तुमचा दिवसभरात झालाच पाहिजे. हं. 35 टू 45 मिनिट्स तरी असलाच पाहिजे. राइट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित ठेवा. बॉडी तुमची हायड्रेटेड ठेवा. हं, मग हं. त्यामध्ये तुम्ही पाणी, ग्रीन टी, नारळ पाणी, ताक, राइट. वेगवेगळी विदाऊट शुगर सरबतं हं, हे सुद्धा ॲड करू शकता, की ज्यामुळे तुमची स्किन चांगली राहील. हं. कारण स्पेशली आपण आता स्त्रियांबद्दल बोलतोय. येस, येस. स्किन चांगली राहील, केस गळणं कमी होईल, हं. तुमचं वेट कमी होईल आणि तुमची लाईफस्टाईल सुद्धा चांगली राहील. तर राइट. याकडेही लक्ष द्या येस. आणि वॉटर इनटेक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. येस, येस.